स्त्री कितीही मॉडर्न झाली तरीही प्रत्येक स्त्रीसाठी साडी म्हणजे एक हळवा कोपरा असतो. चला तर मग सगळ्यात आधी बोलूया साड्यांबद्दल. कितीही महाग साडी असू दे, जर ती वर्षानुवर्ष एकाच पद्धतीने तिची घडी ठेवत असाल तर घडीच्या ठिकाणी साडी कट होते किंवा किसते. म्हणून साडीच्या घड्या वरचेवर बदलत राहा. साडीला दर 3-4 महिन्यांनी थोडी हवा द्या, थोडं कोवळं ऊन द्या. त्यामुळे साडीची शाईन, चमक जशीच्या तशी राहते. साड्या प्लॅस्टिक बॅगमध्ये न ठेवता सुती, मलमलच्या कपड्यात किंवा कॉटन बॅग्स मिळतात, त्यात ठेवा. कॉटन बॅगची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. हेवी साडी कधीही हँगरला अडकवू नका, त्यामुळे त्याचा शेप बिघडतो आणि साडी फाटण्याचे चान्सेस असतात. आणि एक शेवटची पण महत्त्वाची टिप सांगते. नेफ्थलीन बॉल्स साडीवर डायरेक्ट न ठेवता टिश्यू पेपरमध्ये पॅक करून ठेवा किंवा मग त्याऐवजी तुम्ही लवंग किंवा सुकलेली कडुनिंबाची पानं टिश्यू पेपरमध्ये घालून साडीमध्ये ठेवा. त्यामुळं साडी जास्त काळ छान राहते. आता वळूया अशा भागाकडे जो आपल्या घरातील सगळ्यात दुर्लक्षित भाग आहे, तो म्हणजे शू रॅक. ब्रँडेड शूज, पार्टी फुटवेअर, लेदर फुटवेअर किती आणि काय आपल्या शू रॅकमध्ये असतं, पण त्याची जी केअर घ्यायला हवी ती आपण घेत नाही किंवा त्याची केअर कशी घ्यायची हे आपल्याला माहिती नाही. रोज वापरायचे फुटवेअर तर आपण रेग्युलरली क्लीन ठेवतो, पण बरेचसे फुटवेअर जे ब्रँडेड असतात, लेदरचे असतात किंवा काही स्पेशल ऑकेजनची वाट बघत शू रॅकमध्ये पडून असतात. त्याची रेग्युलर क्लिनिंग आणि केअर आपल्याकडून होत नाही आणि इव्हेंच्युअली ते खराब होतात. फुटवेअर कधीही शू रॅकमध्ये एकावर एक ठेवू नका. अजून एक, जर खूप कमी वेळा त्याचा वापर करत असाल तर महिन्यातून एकदा तरी त्यांना मोकळी हवा द्या. त्यातला स्मेल जाऊन एअर व्हेंटिलेशनमुळे ते जास्त काळ टिकतील. जर तुमचं शू रॅक पॅक असेल तर आठवड्यातून एकदा तरी त्याचे डोअर दिवसभर ओपन ठेवा. त्यातला बॅड स्मेल जाऊन तिथं हवा खेळती राहील आणि हे दर आठवड्याला करा. जशी साडी स्त्रियांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे, तसाच स्त्रियांचा आणखीन एक हळवा कोपरा म्हणजे दागिने. मग ते सोन्याचे असो, चांदीचे असो, मोत्याचे असो किंवा मग इमिटेशन ज्वेलरी असो. पण सोनं चांदी आज इतकं महाग आहे. आता सोनं किंवा चांदी खरेदी करायची म्हटलं तरी विचार करावा लागतो. मग जे दागिने आपल्याजवळ आहेत त्याचीच चांगली काळजी घेऊन ते व्यवस्थित जपले तर. बऱ्याच स्त्रिया दागिने एकत्र ठेवतात, मग त्याला स्क्रॅचेस येतात, त्याची चकाकी कमी होते, मोती हवेतील ओलाव्याने काळे पडतात. म्हणून दागिने नेहमी वेगवेगळ्या मखमली कप्प्यांच्या बॉक्समध्ये ठेवा. याची लिंक तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. यामुळे दागिने खराब होणार नाहीत, त्याची शाईन, चकाकी जशीच्या तशी राहील. स्पेशल मोत्यांचे दागिने हे प्लॅस्टिक पिशवीमध्ये बंद करून ठेवू नका. त्याऐवजी ते कॉटनच्या कपड्यात गुंडाळून ठेवा. त्याची शाईन जास्त काळ राहील आणि ते खराब होणार नाहीत. आपण खरेदी केलेल्या किंवा महागड्या गोष्टी फक्त स्टेटसचा भाग नसतात, तर त्यांच्याशी आपल्या काही गोड आठवणी पण जोडलेल्या असतात. म्हणून त्यांना छान जपूया आणि पुढच्या पिढीला पण ती आठवण देऊया. त्यामुळं आजपासूनच तुम्ही तुमच्या वस्तूंची काळजी घ्यायला सुरुवात करा. तुम्हाला आजच्या या टिप्स कशा वाटल्या आणि तुमच्याकडे अशी कोणती जुनी आठवण किंवा वस्तू आहे जी तुम्ही वर्षानुवर्ष जपून ठेवली आहे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया अशाच काही नवीन विषयासोबत. तोपर्यंत आपल्या आठवणी जपून ठेवा आणि आनंदी राहा. धन्यवाद.